नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर दिनांक 31 मे 2024 रोजी नोंदणी विभाग किंवा ॲडमिशन विभागातर्फे एक नवीन सूचनापत्र आलेलं आहे। ते सूचनापत्रात काय काय माहिती आहे ते आपण पाहणार आहोत। सूचनापत्रक क्रमांक 1 2024-25 नंबर 1 पॉईंट विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बीएड विशेष शिक्षण क्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमाची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे। नंबर 1 ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत दिनांक 1 जून 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत रात्री संध्याकाळी 11:59 वाजेपर्यंत। पॉईंट नंबर 2 विद्यार्थ्यास ज्या शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यावायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षण क्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत। प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षण क्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल। विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा। उपकुलसचिव नोंदणी कक्ष। तर शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी विविध शिक्षण क्रमांच्या ॲडमिशनकरिता प्रवेश घेण्याकरता ही नोटिफिकेशन आलेलं आहे, सूचनापत्र आलेलं आहे। या नोटिफिकेशनमध्ये बीएड आणि बीएड विशेष ही 2 शिक्षणक्रम सोडून इतर जेवढे काही शिक्षणक्रम आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये त्या सर्वच शिक्षणक्रमांची सर्वच वर्षांची ॲडमिशन प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालू झालेली आहे। आता काही विद्यार्थी म्हणतील सर आत्ताच आम्ही BA फर्स्ट इयरचा पेपर दिला किंवा काही जणांची ठीक आहे तर मग फर्स्ट इयरचे पेपर झाले असतील तर लगेचच फर्स्ट इयरचा रिझल्ट न लागता आम्हाला BA सेकंड इयरला ॲडमिशन कसे चालू केले लगेचच तर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये होतं। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये एखादी जर शिक्षणक्रम BA असेल तर BAची फर्स्ट इयरची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही त्या फर्स्ट इयरच्या परीक्षेचा रिझल्टची वाट न पाहता डायरेक्ट सेकंड इयरला अप्लाय करू शकता। त्याचं ॲप्लिकेशन भरून त्याची फीस भरून तुम्ही स्टडी सेंटरला जमा करू शकता, ह्याच्यात काहीही अडचण येत नाही। तसेच काही विद्यार्थी सेकंड इयरची परीक्षा दिलेली असतील त्यांचा रिझल्ट यायचा असेल तर ते सुद्धा डायरेक्ट थर्ड इयरचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याची फीस भरून ऑनलाईन पद्धतीनेच भरून स्टडी सेंटरला जमा करून थर्ड इयरला प्रवेश घेऊ शकतात आणि थर्ड इयरचा अभ्यास चालू करू शकतात। अभ्यास चालू करायचं, मग सेकंड इयरचं जर पास झालं तर ठीक आहे, नाहीतर सेकंड इयरमध्ये काही विषय राहिले असतील तर विंटर एक्झामिनेशनमध्ये त्याचा पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरून तुम्हाला ती विषय क्लिअर करता येतील। ठीक आहे, तर थोडक्यामध्ये काय आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये 100% एटीकेटी असते। म्हणजे तुम्ही फर्स्ट इयर पास झालात काय न झालात काय ॲब्सेंट बी असलात तरीही तुम्हाला सेकंड इयरला प्रवेश मिळतो। सेकंड इयरला पास झालात काय न झालात काय तुम्हाला थर्ड इयरला प्रवेश मिळतो। थर्ड इयरला मात्र तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तिन्ही वर्षांची जर तुम्ही BA किंवा BCOMला प्रवेश घेतला असेल तर, बाकीच्या विषयाशी बोलत नाही मी, जनरली बोलतो, BA BCOM प्रवेश घेतला असेल तर थर्ड इयरला तुम्ही तिन्ही वर्षाची सर्व विषय क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळत नाही। ठीक आहे, डिग्री मिळत नाही ही मात्र होतं। एटीकेटीद्वारे तुम्ही फर्स्ट इयरचा प्रवेश सेकंड इयरला घेऊ शकता, सेकंड इयरचं थर्ड इयरला घेऊ शकता। तुमचे फर्स्ट इयरची एक्झाम दिनाही गेलं तर मिळते, सेकंड इयरची दिना गेलं तर मिळते, थर्ड इयरपर्यंत मिळते। बट थर्ड इयरच्या एक्झाम फायनल एक्झाम होईपर्यंत तुम्ही तिन्ही वर्षाची विषय क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला फायनल डिग्री दिली जात नाही, लोड पडतो तुमच्यावर। त्याच्यासाठी वेळेच्या वेळी अभ्यास करून विषय काढायचे आहे आपल्याला। बाकी आता उरलं NEP 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 NEP 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये नव्याने जी चालू झालेली कोर्सेस आहेत जशी MA मराठी आहे, MA हिस्ट्री आहे, MA हिंदी आहे, MA उर्दू आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, अशी जी 5-6 NEP 2020 पॅटर्नचे कोर्स आहेत चालू झालेले त्यांचे फर्स्ट इयरची एक्झाम आजच संपलेली आहे।
तर त्यांना लागलीच उद्यापासून परवा दिवसापासून कधी पण ते सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतात. डायरेक्ट PRN नंबर टाकायचा आहे, आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि डायरेक्ट तुम्ही सेकंड इयरला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. आपली माहिती पूर्ण भरायची आहे किंवा ऑलरेडी माहिती असेल तर चेक करून डायरेक्ट फीस पेमेंट करायची आहे. फीस पेमेंट करून सेकंड इयरच्या ऑनलाईन अर्जाची पावती आणि फीस पेमेंट केलेली पावती ही दोन्ही डॉक्युमेंट जोडून त्याची एक झेरॉक्स कॉपी आपल्याजवळ ठेवायची आणि एक कॉपी तुम्हाला स्टडी सेंटरला जाऊन जमा करून टाकायची आहे. अशा प्रकारे तुमचा MAचा सेकंड इयरचा फॉर्म भरला जाईल, फिनिश होऊन जाईल, काम फिनिश होऊन जाईल. मग तुमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट येईल तेव्हा येईल, त्याचं काही अडचण येत नाही. तुम्ही फर्स्ट इयर फेल झालात तरी तुमचं सेकंड इयरचं ॲडमिशन कंटिन्यू असतं. कोणते विषय फेल झाले असतील तर पुन्हा परीक्षार्थी ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही ते विषय काढू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, BA, BCom, MA, MSc असे विविध जे अभ्यासक्रमांना ज्यांचे फर्स्ट इयर झालेलं आहे किंवा सेकंड इयर झालेलं आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांनी तुम्ही ही जी कालावधी आहे 31 जुलै 2024पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत, आणि ही तारीख असणार आहे विना विलंब शुल्काची. ह्याला विलंब शुल्क नाही, नॉर्मल रेग्युलर फीस आहे. 1 जून 2024 ते 31 जुलै 2024 म्हणजे जून महिना पूर्ण, जुलै महिना पूर्ण. जुलै महिन्याच्या शेवटच्या 31 जुलै 2024पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. BA, BCom, MA, MCom, MSc, BSc ह्या सर्वच कोर्सेस करता. BSc ॲग्रिकल्चरसुद्धा ॲडमिशन चालू झाले आहेत. फक्त B.Ed आणि B.Ed विशेष ह्या 2 अभ्यासक्रमाचे ॲडमिशन चालू झाले नाहीत, बाकी सगळ्यांचे चालू झालेले आहेत. ठीक आहे. तुमच्या अगोदरचे वर्ष असेल तर पुढील वर्षाला प्रवेश घेऊ शकता. त्याची एक प्रिंटआउट कॉपी आपल्याजवळ ठेवायची आणि एक स्टडी सेंटरला जमा करायची आहे. ठीक आहे. फीससुद्धा तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायची आहे. स्टडी सेंटरची फीससुद्धा तुम्हाला युनिव्हर्सिटीच्याच त्या लॉग इनमध्ये तुम्हाला कॉलेज फी, युनिव्हर्सिटी फीस आणि स्टडी सेंटर फीस ॲड करून दिलेली आहे. त्याच्यामुळं वेगळी फीस स्टडी सेंटरला भरण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईनच पेमेंट करून टाकायची आणि तीच पावती तुम्हाला स्टडी सेंटरला द्यायची आहे आणि आपल्याजवळ एक ठेवायची आहे. पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. ऑनलाईन फॉर्म भरायचं आणि जर एखाद्या वेळेस कोणता ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असेल तुम्हाला BA थर्ड इयरला किंवा BA सेकंड इयरला किंवा MA सेकंड इयरला ऑप्शनल सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर स्टडी सेंटरवाल्या सरांना आपल्या फोन करायचा आहे आणि त्यांना तुम्हाला इच्छित असलेला ऑप्शनल पेपर घेऊ का दुसरा पेपर घेऊ याच्याशी तुम्ही विचार विनिमय करून तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. एकदम सोपं आहे. आता MA वाल्यांना सेकंड इयरला जर ॲडमिशन घेते वेळेस तुम्हाला थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर ह्याची विषय तुम्हाला निवडायला सांगतं. त्याच्यामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट सोडून ऑप्शनल विचारतं, त्यावेळेस तुम्ही काळजीनं निवडायचं आहे. थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर ह्याचे दोन्ही सेमिस्टरचे विषयांची यादी तुम्हाला सेकंड इयरचा ॲप्लिकेशन फॉर्म MAचा NEP 2020 पॅटर्नचा MAचा फॉर्म भरताना तुम्हाला दाखवतं स्क्रीनवर. त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनल तुमच्या स्टडी सेंटरच्या कॉलेजच्या सरांना विचारून तुम्ही कन्फर्म करून ऑनलाईन स्वतः भरायचं आहे. आणि तुम्हाला ही सगळं स्वतः करायची इच्छा नसेल तर तुम्ही स्टडी सेंटरवाल्या सरांना तुमचा PRN नंबर आणि युजर ID युजर ID आणि पासवर्ड तुमच्या स्टडी सेंटरवाल्या सरांना सांगायचं. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID सांगायचा आहे आणि स्टडी सेंटरवाले सर तुम्हाला भरून तुमची मदत करतील फॉर्म भरण्यासाठी किंवा त्यांनी भरून तुम्हाला प्रिंटआउट काढून देतील. तिथे जाऊन बसू शकता स्टडी सेंटरला. ठीक आहे. आणि एक विशेष सूचना, काही विद्यार्थ्यांची फर्स्ट इयरला स्टडी सेंटरवाल्या सरांची ईमेल ID मोबाईल नंबर दिलेले आहेत. मग त्याला इच्छा असेल की आपला स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID द्यायचा असेल तर सेकंड इयरला ॲडमिशन करते वेळेस, पुढील वर्षात ॲडमिशन करते वेळेस तुम्ही जेव्हा लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला विचारते की हा नंबर ठेवायचे का तुम्हाला दुसरा नंबर बदलायचे. मग तिथे एडिट करायचं आणि तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःचा ईमेल ID टाकता येतो. अशा प्रकारे ह्याच्या पुढचे जी व्यवहार असतील, मोबाईलवर मॅसेज वगैरे येणार असतील ते तुमच्या स्वतःच्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वर येतील. शक्यतो तुम्ही स्वतःचाच मोबाईल नंबर द्यावा, कारण आता ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करायचं वगैरे विद्यापीठामध्ये चलन चालू झालेलं आहे नवीन पॉलिसीनुसार. त्याच्यामुळे त्या टायमाला तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट भरते वेळेस, लॉग इन करते वेळेस OTP वगैरे मागते, तर त्या टायमाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्हीसुद्धा तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. मग तुम्हाला तेव्हा स्टडी सेंटरकडे जावं लागेल त्यांचा टाकलेला असेल तर. ठीक आहे मित्रांनो. आता हे प्रवेशाविषयी सूचना होती. शेवटचं सांगतो अनेकदा,
बी एड विशेष ही अभ्यासक्रम सोडून सर्व अभ्यासक्रमाची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातल्या ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत. 1 जून 2024ला चालू झालेले आहेत. शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2024पर्यंत. विनाविलंब शुल्क, कुठलंही लेट शुल्क नाही, रेग्युलर फीससह भरता येते तुम्हाला 31 जुलै 2024पर्यंत. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पूर्ण एक्सप्लेन का केलं की आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा आपले जी सबस्क्रायबर्स असतात, व्ह्यूवर्स असतात, चॅनलचे मित्र असतात, मैत्रिणी असतात, ती पूर्ण व्हिडिओ बघतच नाहीत. ही सूचना बघतात आणि ती मी जी बोलत असलेली वाक्य ध्यानात ठेवत नाही. मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती, पूर्ण वर्षभराची माहिती, काय काय अडचणी येतात त्याची सगळीच माहिती एका व्हिडिओमध्ये टाकत असतो. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पाहत असताना पूर्ण व्हिडिओ पहा. 10 मिनटाचा 11 मिनटाचा व्हिडिओ असतो आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिली जाते. आता काही लोक म्हणतात मी वाचून दाखवतो. आता तुम्ही ह्यामध्ये पाहिलात तर मी फक्त वाचलेलंसुद्धा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जी अडचणी येतात फॉर्म भरताना त्या सगळ्याच अडचणी एकाच व्हिडिओमध्ये टाकल्या आहेत. बोललेलं ऐकतच नाहीत आपले जी व्ह्यूवर्स वगैरे असतात, अर्धवट बघतात आणि खाली कमेंट करतात. असं करू नका. कमेंट केलं तर काय अडचण नाही, मी उत्तर देतो, माझं काम आहे, मी टीचर आहे तुमचा, त्याच्यामुळे माझं काम आहे तुम्हाला मार्गदर्शन करायचा. परंतु वारंवार आपण त्याच प्रश्नाची उत्तरे देत असतो. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण जर पाहिला, 10-11 मिनटाचा एकदाच व्हिडिओ पाहिला तर तुमच्या पूर्ण प्रश्नाची उत्तरे त्या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जातात. तुम्हाला कमेंट करायची गरज पडत नाही. केले तर काही हरकत नाही, कमेंट करा, मी त्याचं उत्तर देईन, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला कमेंट करायची काही आवश्यकता पडणार नाही. सगळ्याच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळून जातील ह्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून विथ ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाविषयी सर्वच माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. BAची येणार आहे, BCom, MA, MSc, MCom, पुन्हा कृषी अभ्यासक्रम, BEd विशेष, BEd सगळ्याच अभ्यासक्रमाची आपण माहिती टाकणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित टाकणार आहोत. त्याच्यापायी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग.